श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सकाळी सकाळी आज खूपच कामाची गडबड, तर आज पुरणाचा स्वयंपाक करत असतात। तर आज आहे रथसप्तमी, तर त्यासाठी पुरणाचा स्वयंपाक करतात। पण इतक्या सकाळी पुरणाचा स्वयंपाक करून डब्बा देणं शक्यच नाही, त्यामुळे छान अशी सुक्की मेथीची भाजी केली आणि मस्तपैकी हिरव्या मिरच्याची गोबी करून घेतली। त्यानंतर आहोंच्या नाश्त्याची तयारी चालली, शिरा करून दिला यांना। सकाळी सकाळी थोडा नाश्ता देत असते, खारी चहा, पोहे, नाही तर मस्तपैकी शिरा। तर आता इथं मस्त शिऱ्याचा बेत आहे आणि हाच नैवेद्य दाखवणार होते मी। तर चला, शिरा बनून झालाय आपला। तर आता आज काय होतं, दर रविवारी मी जात असते आरतीला। तर आज खंड पडन असं वाटतच होतं मला। पोळ्यात बनून झाल्या, तर खंड का, तर यांचा डब्बा करून थोडा उठायला उशीर झाला होता आज। आणि पण मात्र चला म्हणलं, विचार करतच होते, तेवढ्यात घड्याळीमध्ये पाहिलं तर 5च मिनटं वेळ होता आरतीला। आणि त्या 5 मिनटामध्ये मला आवरून जायचं होतं। मग आहोंचा पटकन डब्बा भरला आणि लगेच निघाले आरतीला। तर पहा, मला असं 5 मिनटं वेळ राहिला होता, दम लागला मला, एवढी फास्ट आले मी। तसं तर गाडीवर आले, पण थोड्या अंतरावर गाडी लावली होती, तुम्हाला दिसतीच पाठीमागं। इथं आले तर धूप दीप चालूच होती स्वामींच्या दरबारातली मस्तपैकी। तर इथं स्वामींच्या दरबारात आले, तर इथं आज जोडीने आरती होती। खूप सेवेकरी ताईंनो, आज रविवार असून खूप लोक उशिरा उठतात, पण ती श्रद्धा बघा ना, जिथं श्रद्धा नाही तिथं देव नाही, जिथं देव आहे तिथं काहीची श्रद्धा नसते, असं असतं। तर इथं पहा, सगळे सेवेकरी गज भरलं होतं केंद्र अगदी, आणि मस्त जोडीने आरती चालू होती त्या ताईची दादाची, आणि अगदी प्रसन्न वाटत होतं। आणि हे पहा, स्वामींच्या दरबारात यायला इच्छा पाहिजे, त्यात स्वामींची पण इच्छा पाहिजे की आपल्याला बोलवायची। मग आले, सकाळच्या 8ची आरती झाली। तर आज खूप सगळे कामं वेटिंगवर होते घरी। आणि त्यानंतर दारात आल्याच्या नंतर सुंदर अशी रांगोळी काढून घेतली होती। मग बघा किती मस्त रांगोळी काढली। तर आज लेपन द्यायचं होतं, मात्र लेपन देणं झालंच नाही। तर इथं आज आहे रथसप्तमी, त्यामुळं मस्तपैकी 7 राशी भरल्यात, आणि कोणत्या कोणत्या धने, मूग, हरभरा डाळ, तूर डाळ आणि हवरी, याच्या अशा 5च राशी भरल्या। रथ काढून घेतला आणि मस्तपैकी पूजा करून घेतली। त्यानंतर आपली देवघरातली सुद्धा पूजा बाकी होती, ती सुद्धा व्यवस्थित करून घेतली। हे सगळं आरतीहून आल्याच्या नंतर केलं। आता हे सगळं आवरलंयच, आता जायचंय मला दुकानात, आणि दुकानातले सुद्धा भरपूर सारे कामं आवरायचं, कारण आपलं सोमवारी हळदी कुंकू आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर आज खूपच मैत्रिणीचे सुद्धा हळदी कुंकू आहे रथसप्तमीच्या दिवशी। हे पहा, मनात श्रद्धा असेल तर मी कधी हळदी कुंकू ठेवलं